नमस्कार सगळ्यांना, फ्लेवर अँड फ्युजन किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक कोकणी पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। त्याचं नाव आहे नारळी भात, जो नारळी पौर्णिमेला बनवला जातो। छान असा नारळी भात आपण बनवणार आहोत। आता आपण बघू त्याला लागणारं साहित्य। आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर आपण सुका मेवा घेतलेला आहे, बदाम घेतलेला आहे, काजू घेतलेले आहेत। आपण याचबरोबर किसमिस, पिस्ता ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर याला अख्खे मसाले थोडेच लागतात। आपण सौंफ घेतलेला आहे, इलायची घेतलेली आहे 2, दालचिनी घेतले आहेत आणि मिरी 4 घेतलेले आहेत। हा स्वीट भात असल्यामुळे यासाठी गरम मसाले जास्त लागत नाहीत। त्याचबरोबर वेलची पावडर घेतलेली आहे, केशर घेतलेलं आहे आणि ओल्या नारळाचं आपण असं दूध काढून घेतलेलं आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे आणि चवीपुरतं आपण मीठ घेतलेलं आहे। आता आपण सर्वप्रथम बासमती राईस आहे, तांदूळ आहे, हा पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे। चांगला स्वच्छ धुवून तो अर्धा तास आपण भिजत ठेवायचा आहे। राईस जेवढा तुम्ही भिजत ठेवाल त्यामुळे राईसला छान असा जेवढा वेळ तुम्ही राईस भिजत घाल तेवढा राईस जास्त फुलून येतो आणि सॉफ्ट होतो। त्यामुळे आपण स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालायचा आहे। 1 तास भिजत घातला तरीसुद्धा चालेल। छान असा आपला राईस भिजलेला आहे। आता आपण यामधलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे। यामधलं पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण राईस बनवणार आहोत। तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे। आता आपण कढईमध्ये साजूक तूप घातलेलं आहे। आता तूप गरम झाल्यानंतर आपण यामध्ये अख्खे गरम मसाले घालणार आहोत आणि ते थोडे आपण परतून घेणार आहे। त्यानंतर सुका मेवा घालायचा आहे, आपण बदाम काजू घातलेले आहेत आपण। आता हे पण थोडं परतून घ्यायचं आहे, छान असं बघू शकता तुम्ही। छान असं परतून घेतलेलं आहे। हे थोडं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता जो आपण पाणी काढून घेतलेला राईस आहे तो राईस घालणार आहोत आणि राईस घातल्यानंतर तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे हलक्या हाताने। जास्त आपण मिक्स करायचं नाही आहे त्याला। आता हा परतून घेतलेला राईस आपला, यानंतर आपण यामध्ये गरम केलेलं जे पाणी आहे 2 वाटी, ते गरम केलेलं पाणी 2 वाटी आपण घालणार आहोत। जेवढा आपण राईस घेतो त्याच्यापेक्षा डबल पाणी घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। 2 वाटी आपण पाणी घातलेलं आहे राईसमध्ये। आता आपण जे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे, ओल्या नारळाचं जे दूध काढलेलं आहे आपण, ते आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत। हे बघा, छान असं छानून घेतलेलं आहे आपण। तर दूध आपण घातलेलं आहे राईसमध्ये। आता हा राईस थोडा परतून घ्यायचा आहे आणि आपला गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी वाढवायची आहे। आता थोडं चवीपुरतं थोडंसंच मीठ घालायचं आहे यामध्ये। हा नारळी भात गोड असल्यामुळे चवीनुसारच मीठ घालायचं आहे थोडंफार।
छान असा आपला राईस आता शिजत आहे. बघू शकता पाणी निम्म्यापर्यंत आटलेलं आहे राईसमधलं. आता आपण थोड्या वेळानंतर थोडं पाणी कमी झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही. आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे. गॅस थोडं स्लो करायचं आहे, बारीक गॅस करायचा आहे आपण. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं आपण बारीक गॅस करून ठेवायचं आहे. तर बघू शकता आपला राईस छान असा शिजून आलेला आहे. बघा कसा आपला राईस फुललेला आहे एकदम छान असा. आता आपण हा राईस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. पूर्ण असा छान शिजलेला आहे आपला राईस. आता आपण यामध्ये कढईमध्ये जे 1 वाटी गूळ घेतले आहे ते गूळ घालायचं आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे. गूळ आपण छान असा विरघळून घ्यायचा आहे कढईमध्ये. गूळ छान असं विरघळलेलं आहे. आता आपण यामध्ये किसलेलं खोबरं 1 वाटी आहे ते घालायचं आहे आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही गूळ आणि खोबरं छान असं कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये थोडं चांगलं परतून घेतल्यानंतर जो आपण राईस काढून घेतलेला आहे शिजलेला, तो यामध्ये घालायचा आहे. हा आता राईस आपण हलक्या हाताने छान असा परतून घ्यायचा आहे. जास्त मिक्स करायचं नाही आहे, थोडा हलक्या हातानंच असा परतून घ्यायचा आहे राईस. जास्त जर हलवला तुम्ही तर तो तुटू शकतो. त्यामुळे हलक्या हातानं आपण असा परतून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे छान असा आणि थोडी वाफ येईपर्यंत त्याला गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहे आणि यानंतर गार्निशसाठी आपण छान असा फ्लेवर येण्यासाठी केशर घातलेलं आहे आणि हे आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान असं. त्यामुळे आपल्या राईसला छान असा फ्लेवर येतो आणि अशा प्रकारे आपला नारळी भात तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. हा चवीला छान लागतो. बघू शकता तुम्ही. एक वेळ नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आपला नारळी भात तयार झालेला आहे. आता आपण ज्या वेळेला सर्व करायला घेतो त्यावेळेला साजूक तूप वरून थोडं घालायचं आहे. त्याचबरोबर गार्निशसाठी बदाम आणि पिस्ताचं जे फ्लेक्स असतात ते थोडे वरती गार्निशसाठी घालायचं आहे. यामुळे तुमच्या राईसचं प्रेझेंटेशन जे आहे ते छान असं दिसतं आणि तुम्ही हे सर्व करू शकता. अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तरी आमच्या फ्लेवर अँड फ्युजन किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.